शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी नितीन आहेर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतो. आपण आता आपल्या शेतामध्ये उभे आहे आणि आता आपण ऊसाला तणनाशक आणि तणनाशकमध्ये प्लस एक कीटकनाशक आणि हे फवारलंय. आता त्याच्यात तणनाशक ऊसामध्ये आपण मका करेल जनावरायला आणि या मकाला आळाई पण येईल आणि ऊसाला पण आहे ना हुमणी नको यायला किंवा ती कोंब खाणारी आळाई ती नको यायला. त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक कीटकनाशक पण टाकेले. ते कीटकनाशक तुम्हाला दाखवायचं आहे आणि काय तणनाशक मारलं म्हणजे जेणेकरून मका पण राहिली पाहिजे आणि ऊसही चांगला राहिला पाहिजे. म्हणून आपण एक हे BSFचं टिंजर नावानं एक औषध येतं कीटकनाशक आपलं तणनाशक हे फवारलंय. त्याच्या आधी आपण या पाण्याचा pH करायसाठी सायट्रिक ॲसिड टाकलं होतं 200 लिटरला 100 ग्रॅम. पण पाणी आपण 160 लिटर करेल. कारण की जर 160 लिटर आपण या टिंजरचं जर पाणी केलं तर रिझल्ट चांगला येतो. म्हणून ते किती ग्रॅम येते 30 ml ची एक बाटली येते आणि त्याच्यामध्ये 300 ml हे येतं साबण येते. त्यांच्या प्रकारे त्यांची वेगळी साबण येते. ते बी आउटर रायडर ही बी 300 ml ची साबण आहे. ते म्हणे ही साबण आहे हिचं काही विशेष नाही राहत. पण मग आपण कालवताना पहिल्या राट्यामध्ये हे टिंजर आहे हे 30 ml आहे फक्त 30 ml टिंजर नावानं BSFचं. ऊसाला इतके एकदम भारी रिझल्ट येतात नाशक. याबा आम्ही इकडं मारेले पाहिलं नाही ऊसाला कसं एकदम चाकाचक झालाय. आहे का कशाची काही अडचण त्याला एकदम टाकाटाकी. आणि टिंजर मारलं त्याच्यानंतर वाखारलं. आता पाणी भरून द्यायले. आता याच्यानंतर याला आपण ड्रिप करणार आहे. हे टिंजर घ्यायचं 160 लिटर पाण्याला 30 ml ही आधी ही बाटली पहिल्या राट्यात टाकायचं. ॲट्राझिन आपलं हे सायट्रिक ॲसिड टाकायचं म्हणजे त्यानं काय होतं पाण्याचा pH कंट्रोल होतो. हे टाकल्यानंतर तुम्ही हा भुकटा टाकायचा. हा भुकटा म्हणजे ॲट्राझिन पावडर ही अर्धा किलो येतो. त्याच्या संग फ्री येते. फ्री म्हणजे फ्री कोण देत नाही आपल्याला पैसेच घेतात. पण 1000-1200 रुपयामध्ये ही सगळी गंमत बसती. हे 100 ग्रॅम घ्यायचं सायट्रिक ॲसिड हे त्याच्यासोबतच येतं हा सगळा खेळ. आणि त्याच्यामध्ये हे कीटकनाशक आहे. हे कीटकनाशक हे सुट्टं भेटतं प्रोक्लॅम. प्रोक्लॅम तुम्हाला माहिती सगळ्याला पण मी सुट्टं आणलं होतं 50 ग्रॅम 160 लिटरला टाकलं. आणि आता एवढं उरेल थोडीशी गुंडीभर. आता एवढं आपण याला फवारलं 160 लिटरमध्ये एकदम टाकाटक झालं. आणि ही जी आळाई आता ही आळाई पहा खाऊन कशी मस्त हागून गेली. आता आपण हे जनावरांसाठी मका करेल होती पण हे प्रोक्लॅमनं काय होईल आळाई मरल. इकडं ऊसाचं पण ऊसावरले पण किडकं काडका राहते आळाई उळाई. आता ऊन पडून राहिलं मामूर मारण्याचं तर ऊसानं पण आहे ना ऊसाला पण दर्शक चांगला फरक पडेल. आणि हे ऊसातलं गत पण आहे ना हे गत पण नाही जाईल. आता या बाई असे कोंब नवीन फुटू राहिले आपल्या ऊसाला नवीन कोंब फुटू राहिले. हे पहा तुम्ही आपण ही 2 सरायचं अंतर डायरेक्ट 6 फूट ठेवेल. डायरेक्ट 6 फुटाचं अंतर आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचं अंतर आणि एका सरीला किती डोळ उगले हे सगळं डीपमध्ये सांगणार आहे. त्याच्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.